हाय गाईज, आज बनवतो आपण कस्टर्ड. ते कसं बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. त्यासाठी इथे आपण दूध घेतले आहे अर्धा लिटर गाईचं, आणि त्यातलं थोडं दूध आपण बाजूला काढणार आहोत. आधी आपण गरम करून घेऊया, मग थोडं त्यातलं काढायचं. इथे आपण थोडंसं दूध गरम करून घेतले, त्यातलंच आपण थोडंसं बाजूला घेतोय. इथे आपण बाजूला घेतलेले दूध हे उकळून घ्यायचं आपल्याला. इथे आता आपण दूध उकळून घेतोय. साखर घालायची. चार चमचे साखर घातलेली आहे त्यात आपण. तर तुम्हाला गोड कमी हवे असेल तर तुम्ही कमी घालू शकता, किंवा जास्त हवे असेल तर जास्त घालू शकता. आता आपण ते एकत्र करून घेऊया. साखर पूर्ण विरघळून घ्यायची आपल्याला. साखर विरघळली तर उकळून घेऊया त्यापैकी. हे बघा, इथे आता आपण दूध उकळून घेतलेलं आहे, बघू शकता. इथे आता आपण कस्टर्ड पावडरमध्ये दूध टाकून मिक्स करून घेऊया. कुठली तयार नाही झाली पाहिजे असं मिक्स करायचं आपल्याला. आता आपल्याला हे आपल्या दुधात मिक्स करायचं. अशा प्रकारे मिक्स करायचं आपल्याला. असं मिक्स करून घेतलेलं आपण मस्तपैकी. इथे तर आपण हे 3 ते 4 मिनिटं उकळून घेतोय, बघू शकतो. खाली ते चिकटून राहायला नको ना, म्हणून ठेवायचं. आता इथे आपण गॅस बंद केलेला आहे. आता आपण त्याला या 2 डब्यामध्ये शिफ्ट करणार आहोत.
हे बघा इथे शिफ्ट करून घेतलेलं आहे आपण, बघू शकता तुम्ही. आता आपण ह्याला थंड करून घेणार आहोत आणि हे थंड झालं बघा. इथे इथे आता थंड झालेलं आहे. तर आता आपण त्याच्यावर लावणार फॉईल पेपर आणि त्याला फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत सेट व्हायला. हे बघा असं प्रकारे आपलं फॉईल, हे बघा इथे आता आपण फॉईल पेपर लावून घेतलेला आहे. आता आपण ह्याला सेट करायला ठेवून देणार आहोत 1 रात्र ना. 1 ते 2 तासासाठी आपण त्याला सेट करायला ठेवूया आता फ्रीजमध्ये. इथे आता आपलं कस्टर्ड रेडी झालेलं आहे. आपण बघूया ते सेट झालं आहे की नाही. इथे आपण फॉईल पेपर काढला आहे वरचा, हे बघा. ह्याचे आपण टाकतोय थोडे ड्रायफ्रूट्सची आपण पावडर करून घेतलेली आहे, ती टाकलेली आहे. हा बघा इथे तर आपलं कस्टर्ड रेडी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. खाऊया. मस्तपैकी असं रेडी झालेलं आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. झटपट होणारं असं आहे आणि जास्त वस्तू पण लागत नाही त्याला. थँक्यू.